राजू शेट्टींच्या ऊस आंदोलनाला शाहू महाराजांचाही पाठिंबा, शासनाने योग्य दखल घेऊन तोडगा काढावा, शाहू महाराजांची मागणी। कोल्हापूरमध्ये चक्काजाम आंदोलनादरम्यान आंदोलकांनी हायवेवरच भरवली पंगत, हजारो शेतकरी आंदोलकांनी घेतला आमटी भातचा आस्वाद। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन, कारखानदारांना पैसे बुडवायचे, राजू शेट्टी यांचा आरोप। ऊस दर प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको, पुणे बंगळुरू महामार्ग रोखत ठिय्या आंदोलन, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, राजू शेट्टींचा इशारा। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक, कोल्हापूर बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलनाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। कोल्हापूरच्या शिरोली राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांकडून नाकाबंदी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। राजू शेट्टींच्या केसाला जरी धक्का लावाल तर गाठ स्वाभिमानीशी, ऊस दर आंदोलनावरून स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचा सरकारला इशारा। साताऱ्याच्या कराड मसूर मार्गावर ऊसाचे ट्रॅक्टर अडवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको, ऊसाला 3,500 रुपयांचा दर मिळावा या मागणीसाठी हे आंदोलन। लातूर जिल्ह्यातील मांजरा साखर परिवारातील जागृती आणि रेणा साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना 2,500ची पहिली उचल, जागृती कारखान्याचं 17 दिवसात 65,000 मेट्रिक टन ऊसाचं गाळप। मालेगाव तालुक्यातील राजुरामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सोयाबीन परिषदेचं आयोजन, सोयाबीनला 8,000 रुपयांचा भाव द्या, अन्यथा पाशा पटेल यांच्या घरावर सोयाबीन दिंडी काढणार, शेतकऱ्यांचा एल्गार। अहमदनगर जिल्ह्यातील अकोलेमध्ये दूध दर प्रश्नी शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन, दरवाढीसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कोल्हार घोटी राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन। हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी स्वतःचे अवयव विक्रीला काढले, आमची किडनी, लिव्हर, डोळे विकून बँकेची कर्ज फेडा, 10 शेतकऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, कापूस आणि सोयाबीनला भाव नसल्याने शेतकरी हतबल। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांना मोठा दिलासा, संगमनेर न्यायालयाकडून 20,000च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। नागपुरात ओबीसी नेते बबनराय तायवाडे यांनी घेतली शिंदे समितीची भेट, सापडलेल्या कुणबी नोंदींची श्वेतपत्रिका काढा, तायवाडेंची मागणी। जळगावात मंत्री गिरीश महाजनांच्या फोटोला काळं फासलं, खडसेंबद्दल केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। नागपूरमध्ये शिंदे समितीची बैठक संपन्न, बैठकीमध्ये माजी न्यायमूर्ती, कुणबी दाखल्यांसंदर्भातील नोंदींचा आढावा त्यांनी घेतला। अहमदनगरच्या शेवगावमध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत, जेसीबीतून फुलांची उधळण करत जरांगे पाटलांचं स्वागत। बारामती तालुक्यात आतापर्यंत 3,439 मराठा कुणबी नोंदी आढळल्या, तर नोंदी तपासण्याचं काम युद्धपातळीवर सुरू, उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती। नाशिकमध्ये गावबंदीचे फलक फाडल्यानं सकल मराठा समाज भुजबळांच्या विरोधात आक्रमक, छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। साताऱ्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गणेश केसकर यांचं 8 दिवसापासून उपोषण, धनगर समाजातील युवकांचा आंदोलनाला पाठिंबा। जळगावच्या पारोळा तालुक्यातील देवगावमध्ये बस वेळेवर येत नसल्यानं विद्यार्थ्यांसह पालक आक्रमक, संतप्त विद्यार्थ्यांनी केलं रास्ता रोको आंदोलन। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील डोंगरगावमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शेतकरी आक्रमक, संतप्त शेतकऱ्यांचं महावितरण विरोधात जलसमाधी आंदोलन। धाराशिव जिल्ह्यात नियुक्तीसाठी कंत्राटी परिचारकांचं आमरण उपोषण, धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन। नांदेडमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं भीक मागो आंदोलन, समायोजनासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेमध्ये कर्मचाऱ्यांकडून हे आंदोलन। तर पालघरमध्ये सुद्धा कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन, कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सरकारचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत रविकांत तुपकर यांचं 15 दिवसांपासून आंदोलन सुरू, आंदोलनात राजू शेट्टी किंवा स्वाभिमानीचा उल्लेख न केल्यानं चर्चा। नाशिकमध्ये वनविभागाच्या 2 कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक, वनजमिनीच्या जागेत अतिक्रमण करून हॉटेल व्यवसाय थाटल्याचा आरोप करत तडजोडीसाठी 20,000ची लाच आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक। जायकवाडी धरणात अजूनही पाणी न सोडल्यानं पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयाला काळं फासण्याचा प्रयत्न, छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवर गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयाला काळं फासण्याचा प्रयत्न। वाशिममध्ये तुरीच्या दरात घसरण सुरूच, महिनाभरात तुरीच्या दरात 1,200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांची चिंता वाढली। अकोला जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी पुन्हा एकदा संकटात। पालघर जिल्ह्यात परतीचा पाऊस न झाल्यानं कलिंगड लागवड लांबणीवर, शेतकऱ्यांचा सावध पवित्रा, यंदा बाजारामध्ये कलिंगडाची आवक उशिरानं होणार।
धाराशिवमधील शेतकऱ्याची सोयाबीनपासून दूध आणि पनीरची निर्मिती। या उद्योगातून संभाजी सलगर यांची हजारोंची कमाई। सोयाबीनला दर नसल्यानं त्रासलेल्या शेतकऱ्यांना नवीन आशेचा किरण। 20 वर्षांनंतर बुलढाण्याच्या लोणारमध्ये शंकरपटाचा थरार। राज्यभरातनं बैलगाड्या स्पर्धेसाठी दाखल। खासदार प्रतापराव जाधव यांनीही हाकला बैलगाडा। वाशिम शहरातील पाटणी चौकापासून अकोला नाक्यापर्यंत रस्त्याचं नूतनीकरण प्रस्तावित। कामाला मुहूर्त मिळेना, त्यामुळे नागरिकांचे मोठे हाल। धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धरणांमध्ये कमी पाणीसाठा। पिण्याच्या पाण्यासाठी धरणातील पाणी आरक्षित करण्याची शेतकऱ्यांची मागणी। सोलापूरच्या उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडलं जाणारं पाणी कमी केलं। उजनी धरणात सध्या 37.73% पाणीसाठा शिल्लक। धाराशिव जिल्हा प्रशासनाचा रेशीम व्यवसाय वाढवण्यासाठी विशेष अभियान। 2000 एकरावर तुतीची लागवड करण्यात येणार। योजनेसाठी 20 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार। परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदीला सुरुवात। यावर्षी कापसाला 7500 रुपयांचा दर। पुढील काळात दर वाढण्याची शक्यता। परभणीच्या पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांना बालस्नेही पुरस्कार प्रदान। महिला आणि बालविकास विभाग, बाल हक्क संरक्षण आयोग आणि युनिसेफ यांच्याकडून गौरव। जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये नांदेडच्या SGGS इंजिनिअरिंगच्या 35 प्राध्यापकांचा समावेश। जागतिक पातळीवरील एडी सायंटिफिक इंडेक्स कडून 2024 ची यादी जाहीर। प्राध्यापकांचं सर्वत्र कौतुक। चंद्रपूर आणि बल्लारपुरात स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे लागणार। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रस्तावाला राज्य शासनाकडूनही मान्यता। कार्तिकी एकादशी निमित्त चंद्रभागेच्या नदीपात्रात स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी आणि या गर्दीचं आणि भाविकांच्या मांदियाळीचं ड्रोनच्या माध्यमातून टिपलेलं खास दृश्य TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। येवला तालुक्यातील कोटमगावच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। कार्तिकी एकादशी निमित्त पुरातन मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा। तर कार्तिकी एकादशी निमित्त परळीच्या संत जगन्मित्र नागर संजीवन समाधी मंदिरात भाविकांची गर्दी। भाविकांमध्ये मोठा उत्साह। सिंधुदुर्गातही कार्तिकी निमित्त विठ्ठलाचं वाळूशिल्प साकारण्यात आलं। चित्रकार रविराज चिपकर यांनी वाळू आणि रांगोळीच्या मदतीनं साकारलं हे अनोखं शिल्प। यवतमाळ जिल्ह्यात इंदिरा ज्यू ट्रस्टच्या वतीनं महिला भजन स्पर्धेचं आयोजन। स्पर्धेत जिल्ह्यातील 73 भजनी मंडळांचा सहभाग। विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून कार्तिकी एकादशी निमित्त पहिल्यांदाच सेल्फी पॉइंटची निर्मिती। 6.5 फूट उंच विठ्ठल रुक्मिणी मूर्तींना फुलांनी सजवून बनवला सेल्फी पॉइंट। साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील डाकेवाडीमध्ये तुळशीच्या पानावर रेखाटले पांडुरंग। संदीप डाकवे यांनी तुळशीच्या पानावर पांडुरंग रेखाटून कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या। बुलढाण्यातील शेगावमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त अनेक दिंड्या दाखल आणि कार्तिकी एकादशी निमित्त शेगावात भाविकांची गर्दी वाढली। रत्नागिरीच्या गावडे आंबेर गावामध्ये कार्तिकी एकादशी निमित्त रंगली नौकानयन स्पर्धा। मोठ्या संख्येनं स्पर्धकांचा यामध्ये सहभाग। सोलापूरमध्ये मोरे माऊली संस्थानच्या कीर्तन सोहळ्यामध्ये 16 वर्षांच्या तरुणाचं मृदंग वादन आणि त्यामध्ये भाविक मंत्रमुग्ध। वसमत तालुक्यातील हयातनगरमध्ये ओबीसींकडून छगन भुजबळांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक। अभिषेकाच्या वेळी मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव उपस्थित। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये नितीन गडकरींच्या हस्ते 2400 कोटींच्या विकास कामांचं लोकार्पण। मूर्तिजापूर कारंजा रोडचं भूमिपूजन। परभणीच्या पूर्णामध्ये 62 कोटी 77 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन। गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश शेठ भिगगारडे यांची भेट। मराठी पाठांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखावा, मनसेकडून व्यापाऱ्यांना आवाहन। वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण। सायंकाळच्या सुमारास मालेगाव परिसरात धुक्याची चादर। वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। धाराशिवच्या निवडणूक विभागाची 2 ठिकाणी नोंदणी असलेल्या 45,000 नागरिकांना लेखी नोटीस। नागरिकांनी एका ठिकाणाहून मतदार नोंदणी कमी करण्यासाठी सूचना। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचं काम अंतिम टप्प्यात। फेब्रुवारीमध्ये संग्रहालय पर्यटकांसाठी खुलं होणार। संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांची माहिती। धाराशिवच्या मध्यवर्ती बस स्थानकाच्या इमारतीचं काम डिसेंबरमध्ये सुरू होणार। 22 प्लॅटफॉर्मसह दुमजली इमारतीचाही प्रस्ताव। चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या थकीत वीज देयकांचा तिढा सुटला। साधील अनुदान मंजूर झाल्यानं दिलासा। वाशिमच्या महावितरण मंडळाकडून विद्युत ग्राहकांसाठी 24 तास हेल्पलाईन सुविधा उपलब्ध। विजेसंदर्भात प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी महावितरणचा हा उपक्रम।
पुण्यातील जांभूळवाडी तलावात ड्रेनेजचं आणि कंपन्यांचं केमिकलयुक्त पाणी सोडल्यानं माशांचा मृत्यू. संघर्ष सेनेचा आरोप, पालिकेकडे हस्तक्षेप करण्याची मागणी. भडगाव तालुक्यातील कोळगावमध्ये विहिरीत बिबट्याचा पिल्लू आढळलं आणि वनविभागाच्या प्रयत्नामुळे बिबट्याच्या या पिलाची आणि त्याच्या आईची भेट घडवून झाली. पुण्याच्या जुन्नर, खेड आणि शिरूर तालुक्यात जबरी चोऱ्या करणाऱ्या 2 अट्टल चोरट्यांना अटक. 16 गुन्ह्यांची उकल, 13 मोटरसायकलसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. साताऱ्याच्या वाईतील अभेपुरीमध्ये 44 वर्षांपूर्वी शासनानं उभारलेल्या बेघर वस्तीवर महसूल विभागाकडून बुलडोझर. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. कारवाई न केल्यास सामूहिक आत्मदहनाचा आरपीआयचे नेते स्वप्नील गायकवाड यांचा इशारा. साताऱ्याच्या माण तालुक्यातील धुळदेवामध्ये होत असलेल्या एमआयडीसीला स्थानिक शेतकऱ्यांकडून मोठा विरोध. शेतकऱ्यांचा जमीन न देण्याचा इशारा. अकोला जिल्ह्यातील पातूर घाटात खासगी बसचा अपघात. अपघातात 5 प्रवासी गंभीर जखमी. 30 नोव्हेंबरला नक्षलवाद्यांचं गडचिरोली बंदचं आवाहन. एटापल्ली तालुक्यातील खाणीं विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केल्याच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांकडून ही बंदची हाक. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भीषण अपघात. 2 जणांचा जागीच मृत्यू, 1 जण गंभीर जखमी. लातूर जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी ग्रामपंचायतींमधील संगणक परिचालिकांचं काम बंद. आंदोलनामुळे ग्रामपंचायतींमधील काम ठप्प. राज्यात येत्या शैक्षणिक वर्षांपासून शाळांमध्ये कृषीविषयक अभ्यासक्रमाचा समावेश होणार. शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची घोषणा. वर्धा जिल्ह्यातील एसटी महामंडळाचं दिवाळी हंगामात भरघोस उत्पन्न. अतिरिक्त फेऱ्यांद्वारे 3 कोटी 15 लाख रुपयांची कमाई.